एक मोठी बातमी समोर येते मोशी इकडून मोशी पिंपरी चिंचवडमधल्या मोशी कचरा डेपो इमारत दुर्घटनेमध्ये बचाव कार्यासाठी आता प्लॅन बी चा वापर करण्यात येतोय। याद्वारे इमारती शेजारचा कचरा हटवून तात्पुरता रॅम्प तयार करण्यात आलाय, जेणेकरून जेसीबी आणि पोकलेन मशीनच्या मदतीने एनडीआरएफ आणि अग्निशामक दलाचे जवान हे आत प्रवेश करू शकतील। आत अडकलेल्या 8 नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सध्या युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू आहे। पुढची जी फेज आहे की ज्याच्यामध्ये ते लोक खालच्या मजल्यावरती अडकलेले आहेत, तिथे पोचायला आजूबाजूचा कचरा हा सगळा बाजूला करणे, तो करत असताना तो ॲग्रेसिव्हली जर केला तर ती बिल्डिंग परत कोलॅप्स होऊ शकेल। म्हणून एनडीआरएफ त्यांच्या पद्धतीने त्यांच्या टेक्निकने आता हे सर्व एनडीआरएफचा हा त्यांचा एक्सपर्टीज आहे। त्याप्रमाणे एनडीआरएफ आर्मी यांनी एकत्र मिळून ते निर्णय घेऊन त्याप्रमाणे ते केलेलं आहे। 12 मशीन्स आहेत। आता आपण रॅम्प तयार करून अजून 10 मशीन्स मागवतो आहे आणि त्या मशीन्सने आता मागच्या बाजूने जसं एनडीआरएफ सुचवेल त्या पद्धतीने आपण ते काम करणार आहोत। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मोशी येथील कचरा डेपो या ठिकाणी परवाच्या दिवशी एक प्रशासकीय इमारत कोसळली होती। जवळपास 23 जण या प्रशासकीय इमारतीच्या खाली दाबले गेले होते। त्यापैकी 5 जणांची सुखरूप सुटका झालेली आहे। त्यानंतर बचाव कार्यपथकाने अजून 9 जणांची सुटका केली आहे, तर एक मृतदेह या ठिकाणी बाहेर काढण्यात आलेला आहे। मात्र आपण पाहू शकतो की अजूनही या प्रशासकीय इमारतीच्या खाली जवळपास 8 कर्मचारी दाबले गेल्याची शक्यता बचाव कार्य करणाऱ्या पथकाकडून व्यक्त करण्यात येत आहे। जवळपास 42 तास झालेत या ठिकाणी सातत्याने या ठिकाणी युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू आहे। मात्र अजूनही बचाव कार्य पूर्ण झालेलं नाही। या ठिकाणी जे काही कर्मचारी आहेत त्यांचे नातेवाईक देखील आहेत, ते आक्रोश व्यक्त करत आहेत की या ठिकाणी लोकप्रतिनिधी ठाण मांडू बसत नाही आहेत। पिंपरी चिंचवड महापालिका शहरात इतरत्र कारवाई करत असताना मोठ्या प्रमाणात जेसीबी पोकलॅन मशीन वापरत असते, मात्र या ठिकाणी फक्त 2-3च मशीनच्या साहाय्याने बचाव कार्य सुरू आहे असा देखील आरोप जे आहेत ते जे कर्मचारी अडकले आहेत त्यांचे नातेवाईक करताना दिसत आहेत। गोपाल मुडगरे, साम न्यूज।